नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पाप, क्षमा आणि या सगळ्यामध्ये देवाची साक्ष काय आहे? चला तर मग या धर्मशास्त्रीय युक्तिवादात खोलवर शिरूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया एका महत्त्वाच्या वचनाने. हे वचन आपल्याला एका मोठ्या देणगीबद्दल सांगतं, जी आपल्याला पापांची क्षमा झाल्यावर मिळते. काय आहे ही देणगी? चला पाहू. तर ही देणगी आहे पवित्र आत्मा. म्हणजे ज्यांना ख्रिस्ताद्वारे पापांची क्षमा मिळाली आहे त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा येऊन राहतो. तो फक्त एक संकल्पना नाहीये, तर विश्वासणाऱ्यांच्या आयुष्यात एक सक्रिय दैवी शक्ती म्हणून काम करतो. आणि इथूनच एक मोठा दावा समोर येतो. विचार करा, जणू काही एक न्यायालयीन खटलाच आहे आणि या खटल्याला सिद्ध करण्यासाठी चक्क 3 दैवी साक्षीदार आहेत. तर मग हा दावा आहे तरी काय? दावा आहे येशूच्या ओळखीबद्दल, की येशू हाच ख्रिस्त म्हणजे मशिहा आहे आणि तो देवाचा पुत्र आहे. ही खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? प्रश्न असा आहे की या दाव्याला साक्ष देते तरी कोण? चला बघूया एक एक करून. तर पहिला साक्षीदार आहे पितादेव. आता पितादेवाची साक्ष कशी दिली जाते? तर एकतर स्वर्गातून आलेल्या आवाजाद्वारे, जिथे स्पष्टपणे म्हटलंय, हा माझा प्रिय पुत्र आहे. दुसरं म्हणजे येशूने स्वतः जे चमत्कार आणि कार्य केली त्यातून. आणि तिसरं अर्थातच पवित्र शास्त्रामध्ये आधीच लिहिलेल्या भविष्यवाण्यांमधून. ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या साक्षीदाराकडे, आणि तो आहे स्वतः पुत्र येशू ख्रिस्त. येशूची साक्ष त्याच्या स्वतःच्या शब्दांमधून येते, जिथे तो स्पष्टपणे सांगतो की तोच मशिहा आणि देवाचा पुत्र आहे. त्याच्या कार्यांमधूनही ही साक्ष दिसते, पण सगळ्यात मोठा आणि अंतिम पुरावा तो म्हणजे मेलेल्यांतून त्याचं पुन्हा जिवंत होणं. यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही. आणि आता तिसरा आणि शेवटचा साक्षीदार, तो म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याची साक्ष देण्याची पद्धत खूपच खास आहे. तो आतून म्हणजे थेट विश्वासणाऱ्याच्या मनात खात्री देतो की ते देवाची मुलं आहेत, आणि बाहेरून लोकांना येशू प्रभू आहे हे मान्य करायला आणि जगासमोर त्याची साक्ष द्यायला तोच सामर्थ्य देतो. म्हणजे साक्ष आतूनही आणि बाहेरूनही. आता बघा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, एवढी मोठी साक्ष असताना एक साहजिक प्रश्न मनात येतो की मग सगळेजण येशूला का स्वीकारत नाहीत? का त्याला नाकारलं जातं? याचं उत्तर मिळतं 2 वेगवेगळ्या गौरवांच्या तुलनेत. एकीकडे आहे दैवी गौरव, जे सत्य, आज्ञाधारकता आणि सार्वकालिक जीवनावर लक्ष केंद्रित करतं, आणि दुसरीकडे आहे मानवी गौरव, म्हणजे सामर्थ्य, पद, पैसा आणि पापावरचं प्रेम. तर येशूला नाकारण्यामागे बरीच कारणं आहेत. सैतान तर त्याचा विरोध करतोच, पण मानवी पातळीवर पाहिलं तर काही लोकांना पापाची इतकी आवड असते की ते प्रकाशात यायलाच घाबरतात. काहींना पैसा आणि सत्तेचा मोह असतो, तर काहींना भीती वाटते की जर त्यांनी येशूला स्वीकारलं तर समाजात आपली प्रतिष्ठा जाईल किंवा लोक आपल्याला वाळीत टाकतील. आणि या सगळ्याचं मूळ एका वाक्यात सांगायचं तर त्यांनी देवाच्या गौरवापेक्षा माणसांकडून मिळणारं गौरव जास्त पसंत केलं. मुद्दा हाच आहे की देवाला काय आवडेल यापेक्षा लोकांना काय आवडेल याचा विचार जास्त केला जातो. आता जिथे साक्ष आहे तिथे निकाल तर येणारच. त्यामुळे या साक्षीला नाकारल्याचा परिणाम काय? तर आपण आपल्या या न्यायालयीन कथेच्या शेवटच्या टप्प्यात येतोय. तो म्हणजे निकाल, अर्थात न्यायनिवाडा. आणि गंमत बघा, ज्याच्या ओळखीबद्दल हा सगळा खटला होता तोच म्हणजे पुत्र येशू, त्यालाच पित्या देवाने अंतिम न्यायाधीश म्हणून नेमलं आहे. हा अंतिम निकाल माणसाच्या कृतींवर अवलंबून असेल. इथे 2च शक्यता आहेत. ज्यांनी चांगलं केलं आहे त्यांना जीवनाचं पुनरुत्थान मिळेल, आणि ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्यासाठी न्यायाचं पुनरुत्थान असेल. थोडक्यात सांगायचं तर न्याय 2 गोष्टींवर आधारित आहे. एक म्हणजे माणसाची कर्म, आणि दुसरं म्हणजे त्याने देवाच्या वचनाला म्हणजे पुत्राच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला. आणि या सगळ्या चर्चेतून आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो. तो म्हणजे विश्वास आणि कृती यांच्यात एक अतूट नातं आहे. आपण काय मानतो आणि आपण कसं वागतो या 2 गोष्टी वेगळ्या करता येत नाहीत. फक्त तोंडाने मी देवाला ओळखतो असं म्हणणं पुरेसं नाही. कारण जसं इथे म्हटलंय, ते देवाला ओळखण्याचा दावा करतात पण आपल्या कृतींनी त्याला नाकारतात. म्हणजे खरी कसोटी कृतींमध्ये आहे. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे दुरात्मे. ते सुद्धा देवावर विश्वास ठेवतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की देव आहे, पण त्यांचा विश्वास त्यांना वाचवत नाही, कारण ते आज्ञा पाळत नाहीत. खरा विश्वास हा आज्ञाधारकतेमधूनच सिद्ध होतो. तर मग या सगळ्याचा शेवट एका महत्त्वाच्या प्रश्नाने होतो. जर आपला विश्वास आपल्या कृतींमधून सिद्ध होत असेल, तर मग आपला खरा विश्वास प्रत्यक्षात कसा दिसला पाहिजे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.